आता मला त्याच्याबद्दल आणि तुमचं म्हणजे तुम्ही शिकायला अगदी पहिलीत असल्यापासून तुम्हाला पुण्याला राजा शिवाजी प्रिपरेटरीमध्ये तुमचं शिक्षण झालं आणि त्याच्याबद्दल वगैरे सगळे यायचे, पण मुळामध्ये आत्ता सगळ्या महाराष्ट्राला ज्याच्यामध्ये रस आहे ते आत्ताचं झालेलं हे मोठं राजकीय नाट्य आणि जे कालपर्यंत तुमच्याबरोबर होते ते आज सगळे उड्या मारून इकडनं तिकडे गेले. तुम्हाला याचा अंदाज कधी आला होता की असं काहीतरी घडू शकतं? मला असं बातम्या येत होत्या, चर्चा चालू होत्या, पण असं कधी वाटलं नाही असं होईल असं मला वाटलं नव्हतं. पण ते जेव्हा हे काही असं अचानक तर झालं नाही, हे गेल्या कित्येक काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, लोक जाणार अशा चर्चा आहेत, तर तुम्हाला तेव्हापासूनच त्याचा सुगावा असेल? नाही, चर्चा होत होत्या, बातम्या पाहत होतो, लोक भेटत होते, परंतु असं मला वाटलं नाही असं कधी होईल. आणि मी सहज 17 तारखेला मी इंडस्ट्री कमिटीत आहे, स्टँडिंग कमिटीत इंडस्ट्रीच्या, आणि 17 तारखेला ती बैठक होती. मग मी 16 तारखेला रिझर्वेशन केलं आणि 16 तारखेला मी ट्रेनमध्ये बसलो. 6:30 वाजता गाडी नाशिक रोडून निघते आणि 8:30ला मला पहिला फोन आला, तुम्ही कुठे आहे म्हणून. कोणाचा? असंच मित्रांचा फोन आला. तर मी म्हटलं मी दिल्लीला चाललो. तर इथं तर बातम्या वेगळ्या यायला लागल्या. तर म्हटलं नेमकं काय? तर म्हणे तुमचंही नाव येते, तुम्ही 6 खासदार फुटले, 7 खासदार फुटले असं. म्हटलं मला तर माहीत नाही, मी तर कमिटीच्या बैठकीला चाललो. मग पत्रकारांचे, वार्ताहरांचे वेगळे फोन यायला लागले आणि मी फोनवर बोलत राहिलो 11, 11:30पर्यंत. मी बोललो मी चाललो आहे मग दिल्लीला. म्हणजे पूर्वनियोजित बैठक आहे. मी काही लोकांना त्या बैठकीचा अजेंडा होता तो सुद्धा शेअर केला की मी बैठकीलाच चाललो आहे, मला एवढं काही माहीत नाही. आणि मग सकाळी रेल्वे स्टेशनवर तर 2-3 चॅनलचे लोक तर डब्यातच शिरले आणि तिथंच मुलाखत चालू झाली. मी तिथंही सांगितलं, जे विचारात पक्क होतं तेच सांगितलं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे, होतो, राहील. त्यामुळे मला खूप काही विचारायची आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत होतं. मी ते सरळ सांगितलं. पण जे गेले ते कालपर्यंत तर तुमच्या बरोबर होते, तुमच्या रोजच्या उठण्या बसण्यातले, खाण्यापिण्यातले सगळीकडे तुम्ही बरोबर होतात. त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला अरे आम्ही चाललोय चला असं नाही म्हटलं? मला कुणाचाच फोन आला नाही. म्हणजे खरी मला विशेष तुम्हाला याचा आनंद वाटतोय का दुःख वाटतंय? हा, चल म्हटलं नाही त्याचा आनंद वाटतो. कारण मला असं वाटतं की 1-1.5-2 वर्षात आम्ही बरोबर राहिलो. त्याच्यात त्यांना स्वभाव लक्षात आला असेल का हा रिझर्व्ड आहे, थोडा जास्त बोलत नाही, संध्याकाळी आपल्याबरोबर कुणाकडे जात येत नाही. मी अधिवेशनाच्या काळात असलो तर माझं हाऊसचं काम संपल्यावर मी माझ्या रूमवर यायचो. त्यामुळे असं कुणाच्या संपर्कात खूप मी राहिलो नाही. त्याच्यामुळं मग एखाद्याच त्यांना वाटत असेल की हा थोडा रिझर्व्ड आहे, याच्याशी बोलावं का नाही असं काही वाटलं असेल म्हणून माझ्याशी कुणी बोललं नाही कधी. पण तुम्हाला जेव्हा ही मंडळी गेली तेव्हा तुम्हाला हे तर आपल्याला माहितीच होतं, आता काय फक्त ते सगळ्यांच्या समोर आलं अशी भावना झाली का तुम्हालाही काहीसा धक्का बसला? चर्चा होत होत्या 2 वर्षापासून, मी तर ऐकतच होतो. दिल्लीत तर तिथले पत्रकार, तिथले चॅनलचे काय ब्युरो चीफ वगैरे ते येऊन भेटायचे. ऑपरेशन टायगरचं काय झालं, तुम्ही जाणार का, तुम्ही जाणार का, दर अधिवेशनाला ते चालायचं. पण मी त्यांना सरळ सांगायचो की मी जाणार नाही, मी इथंच आहे, मी इथंच राहणार आहे. पण त्या दिवशी मला एवढं म्हणजे सिरियसनेस आहे, नेहमीप्रमाणे बातम्या असाव्यात असं मला वाटलं. पण मी स्टेशनच्या बाहेर निघाल्यावर मला अनिल भाऊंचा फोन आला का तुम्ही स्टेशनवर उतरले असं आम्ही टी व्हीवरती पाहिलं. तर मी म्हटलं हो. तर म्हणे मग राऊत साहेबांच्या बंगल्यावर या पत्रकार परिषदेत. मी फ्लॅटवर जे टॅक्सीला सांगितलं होतं का फ्लॅटवर जायचं, तर त्याला फक्त ते रिडायरेक्ट केलं आणि मी राऊत साहेबांच्या बंगल्यावर गेलो. तेव्हा मला त्याची ग्रॅव्हिटी लक्षात आली की हे कुठपर्यंत पोहोचलंय. तोपर्यंत माझ्या नेहमीच्या चर्चा आहेत तसं ही एक चर्चा असावी असं मला वाटलं. पण या 6 जणांपैकी कुणीही तुमच्याशी बोललं नाही? नाही, माझ्याशी कोणाशी चर्चाच झाली नाही. असं मी माझी जागा अशी एका बाजूलाच होती लोकसभेत बसण्याची आणि मी बाजूलाच बसत होतो. तुम्ही आता ज्या आवाजाच्या पट्टीमध्ये सांगताय
आणि ज्या पद्धतीनं सांगताय त्याच्यावरनं असं एखाद्याला वाटेलही की तुम्ही म्हणताय ते खरं सांगताय. मी खरंच सांगतोय. पण तुम्हाला ते माहितीच नव्हतं, तुमच्याशी कुणी बोललंच नव्हतं, तुमच्याशी कुणीच बोललं नाही, याच्यावर मीच काय कुणीच विश्वास नाही ठेवणार. आता याच्यापेक्षा मी काय करू? आता परत तेच होतं की विश्वास व्यक्त. असं कसं होईल की तुमच्या बरोबरचे रोजचे 2 वर्षाच्या बरोबर ज्यांच्या बरोबर होतात त्यांच्यातलं कुणीही तुम्हाला काही बोललं नाही. एकनाथ शिंदे आणि तुमचे पण संबंध 2014ला आलात तेव्हापासून तुमचे खूप चांगले जवळचे मित्रत्वाचे संबंध होते. तर तुम्हाला त्यांनी विचारलं नाही. श्रीकांत शिंदे आणि तुम्ही अनेकदा तुम्ही कार्यक्रमांमध्ये वगैरेही असता, त्यांनी तुम्हाला विचारलं नाही. असं कसं शक्य आहे? काय माहिती आहे का, एकनाथ शिंदे साहेब मी आमदार असताना मंत्री होते, ते आमचे नेते होते. मित्रत्वाचे संबंध नेत्याचे आणि कार्यकर्त्यांचे राहू शकत नाही. ते नेते होते, ते सांगितलं ते आम्ही ऐकत होतो. किंवा आमचं काही स्नेहाचे संबंध होते. स्नेहाचे, आता तुम्ही कोणताही शब्द वापरा, पण मी त्यांचा मित्र होऊ शकत नाही. स्नेह होता. परंतु नंतर 14 नंतर 19ला मी निवडणूक हारलो आणि मग मी परत 5 वर्ष कोणाच्या संपर्कात राहिलो नाही. मी मतदारसंघातच थांबलो. त्यामुळे कोणाच्या संपर्कात असं खूप आलोच नाही. नंतर 24ला माझी तयारी मला वाटत होतं की आपण विधानसभेची निवडणूक लढू. मी लोकसभेची मागणी केली नव्हती, माझी तेवढी ताकदही नव्हती, एवढा मोठा मतदारसंघ, पण आर्थिक ताकदही त्याला लागते. पण अचानक मी टी व्हीवरच पाहिलं की माझं नाव आलं यादीमध्ये. मी मागणी केली नव्हती उमेदवाराची, माझं यादीत नाव आलं. मग तिथून पुढं परत निवडणुकीला सुरुवात झाली. तसं आणि जे 6 जण गेले तर यांचा संपर्कात राहायसारखं माझं काहीच काम नव्हतं. म्हणजे त्यांच्या आधीच्या याच्यात माझा संपर्क नव्हता. जी ओळख होती ती नवीनच ओळख होती 2 वर्षाची. आणि माझा थोडा स्वभाव, कुणी रिझर्व म्हणतं, कुणी काय असेल, खूप संपर्कात आल्याशिवाय किंवा खूप ज्याला आम्ही गावठी भाषेत घसरट झाल्याशिवाय मी जास्त बोलत नाही. त्याच्यामुळे मी थोडं अजूनही त्यांच्याशी एवढी घसरट माझी एवढी झाली नव्हती की ते माझ्याशी बोलतील आणि मी खूप मोकळेपणाने त्यांची चर्चा करेल. असं वातावरण आमच्यामध्ये आत्ता तरी नव्हतं, अजून नव्हतं. मला वाटलं हळूहळू आपण खूप जवळ येऊ, परंतु आता ते बाजूला गेले, आता मी कसं जवळ जाणार. पण तुम्हाला या सगळ्यांमध्ये सगळ्यात नवल कोणाचं वाटलं? कोण गेलं त्याचं तुम्हाला सगळ्यात नवल वाटलं? नाही, आता तसं पाहायला गेलं तर माझा संपर्क काही कुणाशी जास्त नव्हता या आधी. परंतु आम्ही नाव ऐकून, बंडूभाऊचं होतं, ते 3ऱ्या टर्मचे खासदार आहेत. आणि मागच्या वेळेस जेव्हा खासदार फुटले तेव्हा ते ठाम राहिले, किंवा ओमराजे होते ते ठाम राहिले, तेव्हाची चर्चा होती. त्याच्यामुळे मला कधी असं वाटलंच नाही की हे 6 होतील आणि बाजूला जातील. कारण हे 2 होते. बाकीच्या 4 काय नाही, पण हे 2 जण तरी. त्यांचा माझा संपर्कच नव्हता, बाकीच्यांचा माझा संपर्क नव्हता. आणि ह्या 2 जणांचा जे ट्रॅक रेकॉर्ड होतं त्याप्रमाणे तसंच असणार ना. मग शेवटी माणूस काय विचार करून काय बोलणार, की मागचं जे पाहतो. आता समजा माझ्याकडे पाहताना यांचे वडील काय करत होते, यांचे आजोबा काय करत होते, यांची आजी काय, तुम्ही जसं विचारलं तसं मागचंच विचारतात ना. मागचं विचारतात, यांचं बॅकग्राऊंड काय हे तर आपण पाहतो. तसं ते बॅकग्राऊंड जर पाहिलं तर असं कधी होईल असं मला तरी वाटलं नव्हतं. राजाभाऊ, पण एक प्रश्न असा की सगळेजण असं सांगतात की 7 जण जाणार होते. तुम्ही ऐकलं होतं हे? नाही, ते शेवटच्या दिवशी 7वं माझं नाव होतं त्याच्यात. मी पाहत होतो टी व्हीवर माझं नाव. पण तुम्ही जाणार नव्हतात. तर मग